आज होणार लाडक्या बहिणींना अधिक 11वा हप्ता वाटप फक्त याच निवडक जिल्ह्यामध्ये आणि फक्त याच महिलांना. नमस्कार मित्रांनो, आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी लाडक्या बहिणींना 10वा हप्ता मिळाला होता, परंतु आता 11वा अधिक 12वा हप्ता असे मिळून 2 हप्ते एकत्रितरित्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज जमा केले जाणार आहेत. परंतु नेमकं कोणते निवडक जिल्हे असणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे मिळणार, कोणते जिल्हे वंचित राहणार, सोबतच कोणत्या लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर ढकलण्यात आलेलं आहे किंवा बेदखल करण्यात आलेलं आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर सर्वात अगोदर मिळत राहतील. चला तर आजच्या अपडेटकडे वळूया. मित्रांनो, आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार आजपासून मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे. ज्या लाडक्या बहिणी राहिल्या होत्या, काही बहिणींना 10वा हप्ता मिळाला नव्हता, परंतु आता त्यांना 10वा अधिक 11वा अधिक 12वा असे म्हणून 3 हप्ते एकत्रितरित्या जमा करण्यात येणार आहेत. परंतु यासाठी त्यांनी काही अटी ठेवण्यात आलेल्या आहेत. जर या अटी तुम्ही पूर्ण करत असाल तरच तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा केला जाणार आहे, अन्यथा 1 रुपयासुद्धा तुमच्या खात्यावर जमा केला जाणार नाही. चला तर त्या अटी कोणत्या आहेत आणि आज सोबतच कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार, कोणत्या महिलांना मिळणार आणि वगळण्यात आलेल्या महिला नेमकं कोणत्या, संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया. तर पहिल्या मुद्द्याकडे वळूया. 10वा हप्ता कशामुळे मिळालेला नाही काही बहिणींना, तर ही एक गोष्ट लक्षात घ्या. ज्या बहिणींनी सुरुवातीपासून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या, परंतु मध्ये काही त्यांनी नवीन फॉर्म जर योजनेचा भरला असेल किंवा इतर कोणत्याही योजनेचा एखाद्या लाभ घेतला असेल तर त्यामुळे त्यांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे रद्द करण्यात आलेले आहेत किंवा त्यांना 1 रुपयासुद्धा न देण्याचे सरकारने ठरवलेले आहे. तुम्ही तर अशा डबल योजनेचा लाभ घेत नाहीत ना, ही एकदा पुष्टी करा, जेणेकरून तुम्हाला 10वा अधिक 11वा अधिक 12वा हप्ता मिळेल का याचे तुम्हाला समजून जाईल. याच्यानंतर दुसरी अट यांनी ठेवली होती, ती म्हणजे जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार होता. परंतु काही महिलांचे उत्पन्न 10 लाख 15 लाख असे आहे, त्यामुळे त्या महिलांना देखील आतापासून वगळण्यात आलेले आहे. त्यांनासुद्धा इथून पुढचा लाभ अजिबात मिळणार नाही. याच्यानंतर मित्रांनो, तिसरी अट यांनी ठेवलेली आहे, ती म्हणजे अतिशय जबरदस्त अशी अट त्यांनी ठेवली होती, ती म्हणजे तुमचे बँक खाते व तुमच्या आधार कार्डवर सेम तुमचे नाव असायला पाहिजे, सेम जन्मतारीख असायला पाहिजे. जर जन्मतारखेत आणि नावात थोडा बदल असेल तर मग मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो अजिबात मिळणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. चला तर वळूया आजच्या महत्त्वपूर्ण अपडेटकडे, ते म्हणजे आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत किंवा वितरण होणार आहे ते आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, सुरुवात जी असणार आहे ती पुणे विभागापासून असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, नागपूर भागामध्ये देखील आज पैसे जे आहेत ते जमा होण्याची दाट शक्यता आहे. असे का म्हणत आहे मी, कारण की आताच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये म्हणजेच एकनाथ शिंदे सोबतच देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सभा पार पडली होती किंवा मीटिंग झाली होती आणि त्या मीटिंगच्या अंतर्गत निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या लाडक्या बहिणी वंचित राहिल्या होत्या तर अशा सर्व लाडक्या बहिणींना आजपासून हप्ता वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. तो म्हणजे 11वा आणि 12वा हप्ता. 10वा हप्ता तर बहिणींना भरपूर बहिणींना मिळालेलाच आहे, त्यामध्ये काही वाद नाही. परंतु मित्रांनो, जर तुम्हाला 11वा हप्ता आज मिळायला पाहिजे तर तुम्हाला एक काम करायचं आहे. ते काम नेमकं काय आहे, तर सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला बँकेत जाऊन चेक करायचं आहे 10वा हप्ता 11वा हप्ता पडला आहे की नाही. जर हप्ता पडला असेल तर लगेच तुम्ही काढून घेऊ शकता. आणि मेन गोष्ट म्हणजे काय विषय आहे, तर 11वा हप्ता मिळण्यासाठी तुमची KYC असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच बँकेची खात्याची KYC असणं गरजेचं आहे. तुमच्या बँक खात्यावर कुठल्या प्रकारचा होल्ड असो किंवा बँक खाते चालू असायला पाहिजे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. जर तुमचे खाते पोस्टाच्या बँकेत असेल तर त्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं तर ते जाणून घ्या. तुम्हाला 50 रुपये देऊन KYC जी आहे ती पोस्टाच्या बँक खात्यामध्ये जाऊन करायची आहे, कारण की पोस्टाच्या खात्यामध्ये 1 वर्षापेक्षा जास्त झालं तर प्रत्येक वर्षी KYC जे आहे ती करणे बंधनकारक असते. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. आता मेन गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींसाठी नवीन 2 मोठे गिफ्ट जे आहे ते शासनाने जाहीर केलेले आहेत. हे 2 गिफ्ट तर आहेत, याच्यासोबतच अजूनही 5 मोठे गिफ्ट आहेत. आपण एक गिफ्ट जे आहे ते स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. तर पहिलं गिफ्ट असणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी शासनातर्फे, ते म्हणजे सिलाई मशीन योजना. हो मित्रांनो, सिलाई मशीन योजना जी आहे ती लवकरच सुरू केली जाणार आहे. म्हणजे आजपासून त्याचे अर्ज जे ते सुरू झालेले आहेत. ही नवीन सिलाई मशीन योजना असणार आहे. गेल्या वर्षी देखील भरपूर महिलांनी सिलाई मशीन योजनेसाठी अर्ज केले होते, परंतु त्यांचा काही फायदा झाला नाही. त्यांना सिलाई मशीन अद्यापही भेटले नाही. तर अशामुळे आता फक्त लाडक्या बहिणीच अर्ज करू शकतात. ज्या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत आहेत महिला, अशाच बहिणींसाठी अत्यंत आनंदाची व महत्त्वपूर्ण अपडेट अशी आलेली आहे की आजपासून सिलाई मशीन अर्ज सुरू झाले आहेत. जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल, लाडकी बहीण योजनेची कमीत कमी 2 हप्ते जर तुम्हाला मिळाले असतील
तरच तुम्हाला सिलाई मशीनसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड, बँक पासबुक व सर्व गोष्टी ज्या त्या क्लिअर असायला पाहिजे. सोबत एक पासपोर्ट साईज फोटोसुद्धा तुम्हाला लागणार आहे. तुम्ही जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन तिथे अर्ज करू शकता. सिलाई मशीन योजना 2025 अशा पद्धतीच्या योजनेचे नाव आहे मित्रांनो, आणि त्या योजनेनुसार तुम्ही अर्ज करू शकता. याच्यानंतर दुसरं जबरदस्त गिफ्ट आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना भांडी संच जो आहे तो वितरण सुरू झालेलं आहे. जर तुम्हाला भांडी संच पाहिजे असेल तर तुम्हाला रोजगार हमीचे कार्ड काढावे लागेल आणि त्यानुसार भांडी संच या योजनेसाठी अर्ज करू शकता. त्यामध्ये 30 प्रकारचे नवनवीन भांडी तुम्हाला मिळून जाणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय मित्रांनो, तर आत्ताच काही क्षणांपूर्वी घोषणा झाली होती लाडक्या बहिणींना 11वा हप्ता वाटप किती होणार किंवा किती पैसे मिळणार हे बहिणींना ओढ लागलेली आहे. आणि ही ओढ म्हणजे तर मित्रांनो किती पैसे मिळणार, तर आता 11वा आणि 12वा हप्ता लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त लाडक्या बहिणींना आता मिळणार आहेत 2100 अधिक 2100 रुपये म्हणजे 4200 रुपये मिळून जाणार आहे 10वा 11वा अधिक 12वा हप्ता. आणि याच्यासोबतच मित्रांनो तुम्ही जर इतर योजनेचा लाभ घेत असाल तर तुमचे नाव जे आहे ते रद्द केले जाणार आहे. आता महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे मित्रांनो काय, तर आता हे 11वा आणि 12वा हप्ता आजपासून सुरुवात झालेला आहे आणि पुणे विभाग आणि नागपूर विभाग या 2 विभागामध्ये पैसे येणार आहेत. तर आता कोणते जिल्हे असणार, तर यामध्ये मित्रांनो रायगड असेल, ठाणे असेल, मुंबई शहर, मुंबई उपनगर असेल, सोलापूर, कोल्हापूर इकडं, आणि वर पाहिलं तर नागपूरकडे मग नाशिक आहे, धुळे आहे, सोबतच छत्रपती संभाजीनगर आहे आणि बीडसुद्धा आहे. या जिल्ह्यामध्ये आज पैसे जे ते वितरण सुरू होणार. आणि आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे वर्ग करण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे आणि काही बहिणींना हे पैसेसुद्धा मिळालेले आहेत. तर लाडक्या बहिणीसाठी अजून एक नवीन योजना जाहीर झालेली आहे ती म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारी चूल. हो मित्रांनो, सौर ऊर्जेवर चालणारी चूल जी आहे ती लाडक्या बहिणींना आता मिळून जाणार आहे. यासाठी लवकरच अर्ज जे आहे ते सुरू झालेले आहेत मित्रांनो. आणि हे अर्ज तुम्ही कशा पद्धतीने करू शकता, तर वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे अर्ज करायचे आहेत आणि हे अर्ज केल्याच्यानंतर तुम्हाला 8 ते 10 दिवसात सौर ऊर्जेवर चालणारी चूल देखील मिळून जाणार आहे. याच्यानंतर मित्रांनो मेन गोष्ट तर आपली राहिलीच ती म्हणजे काय, तर लाडक्या बहिणींच्या वगळण्यात आलेल्या आहे त्या बहिणींना पुन्हा संधी देण्यात येणार का, किंवा आतापर्यंत काही बरेच हप्ते मिळाले नसतील तर तुमचा विषय काय झालेला आहे. तर मित्रांनो तुमचे आधार कार्ड एकदा व्यवस्थित चेक करून घ्या. जर तुमच्या आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तरच तुम्हाला हप्ते जे ते पडत आहेत. ही गोष्ट सुरुवातीला सांगितली होती आणि परत एकदा सांगतोय, परंतु भरपूर महिलांचा विषय असा झाला होता त्यांनी आधार कार्ड लिंक केलेच नाहीत आणि न केल्यामुळेच त्यांना हप्ते जे ते पडलेले नाहीत. परंतु ज्यांनी जे खाते लिंक केले त्या खात्यामध्ये देखील प्रॉब्लेम आहेत मित्रांनो, त्या खात्यामध्ये पैसे पडत नाहीत. त्यामुळे दुसरे बँक खाते उघडू शकता तुम्ही, किंवा काही महिलांचा प्रॉब्लेम असा झालेला आहे डबल बँकेत खाते असल्यामुळे देखील त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहिणीचे पैसे जे आहेत ते अजिब मिळालेले नाहीत किंवा मिळून पडलेले आहेत, परंतु त्यांना माहिती नाही आपलं खातं दुसऱ्या कोणत्या बँकेत आहे म्हणून. त्यामुळे सर्व गोष्टी आता चेक करा, सर्व गोष्टी क्लिअर असतील, सर्व ठीकठाक असेल तर तुम्हाला 11वा हप्तासुद्धा मिळून जाणार आहे. आणि सध्याच्या कंडिशननुसार मित्रांनो आता लाडकी बहिणींसाठी नवीन काही KYC जी आहे ती जून जुलै महिन्यात केली जाऊ शकते, कारण की या KYCच्या अंतर्गत पुन्हा एकदा नवीन लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या वगळण्यात येणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. आणि याच्या अंतर्गतच मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी 2 मोठ्या नवीन योजना देखील यांनी चालू केलेल्या आहेत, त्या देखील आपण तुम्हाला सांगितलेल्याच आहेत. आणि विषय असा झालेला आहे मित्रांनो, तर ज्या लाडक्या बहिणींना लाभ मिळत आहे त्या तर आनंदी आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणींना लाभ थोडा उशिरा मिळत आहे तर त्यांनी काय करायचं, तर मित्रांनो तुमची जर कुठल्याही शासकीय बँकेत खाते असेल तर तुम्हाला 2 दिवस अगोदरच लाभ जो आहे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जात असतो. त्यामुळे जर तुमची दुसऱ्या बँकेत खाते असेल तर थोडीशी वाट तुम्हाला पाहावी लागतेच मित्रांनो. 2 दिवस थोडंसं लेट, पण थेट डायरेक्ट पैसे जे ते तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतात. तर आता मित्रांनो आता तुम्हाला वाटलं असेल की आता हप्ता जर पडणार आहे मग हे गिफ्ट कशा पद्धतीने आम्ही क्लेम करू शकतो, तर गिफ्ट पाहिजे असतील तर तुम्हाला तर त्यासाठी अर्ज करा तुम्हाला सर्व गिफ्ट जे ते मिळून जाणार. आणि सोबत अन्नपूर्णा योजना 2.0 ही देखील अतिशय महत्त्वपूर्ण योजना ठरलेली आहे आणि या योजनेच्या अंतर्गत देखील लाडक्या बहिणींना मोठा लाभ मिळालेला आहे. जर तुमच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल तर त्यासाठी तुम्ही गॅस सिलेंडर जे आहे ते बुकिंग करून भरायचं आहे. ज्या महिला गॅस सिलेंडर बुकिंग करून भरतील तर अशा सर्व महिला याची सबसिडी असेल, सर्व गोष्टी असतील तर ते वेळोवेळी जे ते मिळत राहत असते. आणि मेन म्हणजे तुम्हाला आतापर्यंत 10वा हप्ता मिळाला आहे का ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि 11वा हप्ता पाहिजे का नाही ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, किंवा आम्ही प्रतीक्षा करत आहोत 11वा हप्ता मिळण्याची ही देखील तुम्ही कमेंट करू शकता, जे आम्हाला देखील समजेल कोणत्या महिला राहिल्या आहेत, कोणत्या महिलांना पैशाची गरज आहे, किंवा सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला समजून जातील. कमेंट सेक्शन मित्रांनो ओपन आहे, तुम्हाला तुमचे प्रश्न असतील, तुमची काही इच्छा असेल तर तुम्ही लगेच कमेंट करू शकता, किंवा व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद सर, व्हिडिओ आवडला, माहिती आवडली, अशा पद्धतीची छान अशी कमेंट करून
आम्हाला सपोर्ट देखील करू शकता. आणि मेन म्हणजे सर्व गोष्टी जर क्लिअर असतील तर व्हिडिओला एक लाईक तुम्ही लगेच करून टाकायचं आहे. आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया परत एका नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.